नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोपरगाव तालुक्यातील हिंगणी बांधाऱ्यात 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. नगरसेवकांनी ठोकले जेजुरी नगरपालिकेला टाळे. पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची मागणी. सचिन पवारच्या मृत्यू प्रकरणी पाथर्डीत तणावाचे वातावरण. आणि कवठे महाकाळ बस स्टँडवर रोड रोमियोंवर कारवाई. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. RTGS NFT सुविधा. ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी. उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. कोपरगाव तालुक्यातील पोहण्यासाठी गेलेल्या SSGM महाविद्यालयातील सार्थक किशोर सोनवणे आणि साईनाथ संतोष लांडे या 2 विद्यार्थ्यांचा हिंगणी बांधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिंगणी शिवारातील गोदावरी नदीपात्राजवळील हिंगणी बांधाऱ्यात SSGM महाविद्यालयातील सार्थक किशोर सोनवणे आणि सार्थक उर्फ साईनाथ संतोष लांडे हे आपल्या मित्रासोबत पोहण्यास गेले. मात्र त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. हे दोघेही विद्यार्थी 12वी कॉमर्स या शाखेमध्ये शिक्षण घेत होते. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान SSGM महाविद्यालयातील 4 विद्यार्थी हिंगणी येथील राघोबादादा वाडेवर फिरण्यास गेले असता त्यातील निवरा हाऊसिंग सोसायटीमधील 17 वर्षीय सार्थक किशोर सोनवणे आणि सार्थक उर्फ साईनाथ संतोष लांडे हे बांधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला. झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला असता त्यावेळी ग्रामस्थांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची पोलीस पाटील पंडित दिनकर पवार यांनी पोलिसांना माहिती दिली. याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सार्थक सोनवणे आणि सार्थक उर्फ साईनाथ लांडे हे विद्यार्थी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणारे विद्यार्थी असून त्यांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता.
त्यामुळे महाविद्यालयीन परिसरासह त्यांच्या निवासी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर विद्यार्थ्यांचे मृतदेह काढण्याकामी संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक आप्पासाहेब दवंगे, पोलीस पाटील पंडित पवार, गिरधर पवार, दीपक चौधरी, प्रकाश दवंगे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतलेत. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ बच्छे आणि AR बाबर हे करीत आहेत. C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेत असताना न्यूनगंड राहू नये तसेच त्यांच्यामध्ये जातीभेद जोपासू नये यासाठी शाळा पातळीवर प्रयत्न व्हायला हवा असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. राहुरी नगर परिषदेच्या वतीने पालिकेच्या शाळांना गणवेश आणि स्मार्ट TV वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेत असताना न्यूनगंड राहू नये तसेच त्यांच्यामध्ये जातीभेद जोपासू नये यासाठी शाळा पातळीवर प्रयत्न व्हायला हवा असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी नगर परिषदेच्या वतीने पालिकेच्या शाळांना 13 स्मार्ट TV आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून राहुरी पालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 7 साठी या वस्तूंचे वितरण नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आबासाहेब शेटे हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी नगरसेवक दशरथ पोपळघट, अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे चेअरमन किशोर जाधव सर, रामचंद्र ढेरेमामा, गंगाधर जाधव, सुधाकर येवले, सोपान गुंजाळ, रंगनाथ पाटील येवले, किशोर गोसावी, पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पटारे, शिवाजी नेहे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सत्येंद्र तेलतुंबडे यांनी नगर परिषद शाळांना वेळोवेळी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. नगर परिषदेकडे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 2 वर्गखोल्या आणि स्वच्छतागृह बांधून देण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालच वाढदिवसानिमित्त देखील माझा असा आग्रह होता की आता वाढदिवस एक निमित्त झालं, परंतु या निमित्ताचा एक काहीतरी परत फायदा आपल्या शाळेतल्या मुलांना व्हावा हाही त्याच्या मागचा एक हेतू होता. आणि जसं पदग्रहण स्वीकार करताना मी सांगितलं की हार तुरे, शाली, बुके वगैरे आपण काय देऊ नका, द्यायचे असतील तर आपल्या पालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वाचायला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचनाकरता आपण पुस्तकं द्या असं आवाहन मी नागरिकांना केलं. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या दिवशी सर माझ्या मते 1,500-2,000 पुस्तकं आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. ते आता पालिकेत त्याचं सॉर्टिंग करायचं काम चालू आहे. काही पुस्तकं मोठ्या माणसांची ती काही इथं देता येणार नाही, परंतु लहान मुलांना वाचण्यायोग्य पुस्तकं परत एकदा आपल्याजवळ सुमारे 1001 पुस्तकं त्या ठिकाणी गोळा झालेली आहेत. लवकरच आपण सरांनी, मुख्याध्यापक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आपण वाचनाचा या ठिकाणी तास ठेवता. त्याला भर म्हणून अजून एक 100-1 तरी पुस्तकं या शाळेमध्ये लवकरच 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होतील, की जेणेकरून आपण जो गुरुवारी वाचनाचा तास सुरू केलेला आहे. आणि मला खरं कौतुक करावं असं वाटतं सर, आपण सांगितलं की नुसतंच आपण तास सुरू न करता कुणी कुठली पुस्तकं वाचली याचं रेकॉर्डही जर आपण ठेवलं असेल तर निश्चित ते इतर शाळांनी देखील याचं अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्या या लायब्ररीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत राहील, की जेणेकरून या मुलांचं अजून जास्तीत जास्त व्हरायटीची पुस्तकं यांच्या डोळ्याखालनं त्या ठिकाणी नजरेखालनं जातील, त्यांना वाचनाचा या मुलांना लाभ मिळेल. इथून पुढे देखील माझं आव्हान आहे की कुठल्याही कार्यक्रमानिमित्त असे खेटे गुच्छ बिच्छ देण्यापेक्षा आपण सर्वांनीच हा जर पायंडा पाडला की मुलांसाठी पुस्तकं द्यावीत, तर निश्चितपणे आपल्या येत्या 2-3 वर्षामध्ये या शाळेची लायब्ररी ही अत्यंत माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठी लायब्ररी या शाळेमध्ये आपण करू शकू. आणि या मुलांना जास्तीत जास्त विषयावरची पुस्तकं वाचायचं त्या ठिकाणी आपण लाभ देऊ शकू. नूतन मराठी शाळा नंबर 7 येवले आखाडा या ठिकाणी आज राहुरी नगर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते शाळेच्या डिजिटल स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे. यापूर्वी आवर्जून सांगायचं की शाळा डिजिटल करण्यासाठी स्मार्ट TVच्या माध्यमातून प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट TV आणि शैक्षणिक साहित्याच्या दृष्टिकोनातून जे सगळे चल साहित्य आहे ते वर्गात दाखवण्यात यावं. त्यामध्ये शरीराचे अंतरंग असतील, सांकेतिक भूमिका असतील, शरीरामधले हृदयासारख्या गोष्टी, पचनसंस्थेसारख्या गोष्टी, या सगळ्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी
त्या दृष्टीने या ठिकाणी स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आकलन करण्याच्या दृष्टीने ही शाळा डिजिटल करण्यात आलेली आहे. त्याचसोबत सर्व जे विद्यार्थी आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाच्या सर्व शिक्षा अभियानासोबतच नगर परिषदेच्याही गणवेशाचा महत्त्वाचा असा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. या माहितीसोबतच डिजिटल स्कूलसोबत आवर्जून गोष्ट सांगितली पाहिजे की विद्यार्थ्याचं ज्ञान वाढलं पाहिजे. त्या दृष्टीने अवांतर वाचन ही एक महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी प्राथमिक शाळेमध्ये 500पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि दर गुरुवारी ही विद्यार्थी आवर्जून वाचतात, त्याच्यावर चर्चा करतात. आमचे शिक्षक पण त्यावर सामूहिक डिस्कस घेतात. ही एक आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की यामधून शाळेचा आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल एवढं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. धन्यवाद. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निषेधार्थ अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेने अहमदनगर पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष माणिकराव विधाटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात बेधक्का आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निषेधार्थ अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेने अहमदनगर पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष माणिकराव विधाते आदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत बेधक्का आंदोलन करण्यात आले. यावेळी दुचाकी वाहने आणि बैलगाड्यांना धक्का मारीत मार्केट यार्ड शेजारील पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी औरंगाबाद पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आमदार जगताप म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही इंधनाच्या किमती गगनाला भिडल्यात. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. मात्र सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही आहे. झोपलेल्या सरकारला जागविण्यासाठी हे आंदोलन असून GST प्रणाली लागू केल्याप्रमाणे पेट्रोल डिझेलच्या किमतीही सर्वत्र एकच असाव्यात अशी मागणीही त्यांनी आंदोलकांपुढे केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ व गॅस दरवाढ या दरवाढींसंदर्भामध्ये निषेध करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी बेधक्का मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आणि त्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीनं कुठेतरी जे काही दरवाढ झालेली आहे ती मागं घेण्यात यावी याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं. आणि याच्यामध्ये आपण पाहतो की गेल्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेसपासून हे सरकार आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करत असताना स्थापन झालेलं आहे आणि हे काम करत असताना अनेक अन्यायकारक निर्णय म्हणजे जे सामान्यांचं सरकार असेल, जे कुठेतरी सामान्यांना उभा करील अशा प्रकारच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून दिलेल्या होत्या. पण तसं कुठल्याच प्रकारचं काम न करता आज अनेक दरवाढी, मग त्या नोटबंदीच्या रूपानं अनेक अन्यायकारक निर्णय झालेले असतील. अनेक नागरिकांचा त्या नोटबंदीच्या काळामध्ये जीव त्यांना गमवावा लागला लाईनमध्ये उभा राहून. किंवा आज आपण पाहतोय एवढ्या दरवाढी करून ठेवल्यात की क्रूड ऑइलचा भाव जो काय झाला असेल तर श्रीलंकासारख्या देशाला आपल्या देशातून 45 ते 47 रुपयांनी या ठिकाणी आपण पेट्रोल पुरवठा करतोय आणि आज आपल्याकडे 80 रुपयापेक्षा अधिकची किंमत या आपल्या देशामध्ये आज आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग हे दरवाढ करता कशामुळे होत आहेत, काय कारण त्याचे असतील. आणि शेतकऱ्यांकरता देखील दुष्काळ टॅक्स या ठिकाणी सरकारने 11 रुपये टॅक्स या पेट्रोलवरती लिटर मागं लावलेला आहे की तो देखील कशा करता आहे. आपण पाहतोय राज्यामध्ये काही अपवाद तालुके वगळता या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. रोज TVच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या जिल्ह्यामध्ये आज चांगला पाऊस झाला आहे, दमदार पाऊस झाला आहे, त्या जिल्ह्यामध्ये झाला आहे आपण देखील पाहतोय. पण हा 11 रुपये दर पेट्रोल मागं टॅक्स लावलेला आहे. त्यामुळे या सर्व सरकारच्या माध्यमातून 2 वर्षापासून हे सर्व टॅक्सची वसुली केली जाते. मग याची देखील खरं तर जनतेची दिशाभूल ह्या माध्यमातून करत असताना आपलं सरकार पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आपण देखील सर्वांनी जागृत होऊन सर्व नागरिकांच्या वतीने देखील याच्यामध्ये खरं तर या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे. आणि आमची आज मागणी आहे की सरकारने या माध्यमातून आपले जे काही निर्णय झाले असतील ते माघार घ्यावे हीच आम्ही त्यांना नम्रपणे विनंती आज या ठिकाणी करतो. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत नगर परिषदेला सत्ताधारी गटाने टाळं ठोकलंय. 1 जूनला जेजुरी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यापासून जेजुरी परिषदेला स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्यात आलेला नाहीये. अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या विशेष वृत्तात. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत नगरपरिषदेला सत्ताधारी गटाने टाळं ठोकलंय. 1 जूनला जेजुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यापासून जेजुरी नगरपरिषदेला स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्यात आलेला नाहीये. तसेच बांधकाम अभियंता आणि विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे जेजुरीच्या विकासकामांचा खोळंबा होत असल्याने दुपारी सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन नगरपरिषदेला कुलूप लावून निषेध व्यक्त केलाय. 1868 साली स्थापन झालेली जेजुरी नगरपरिषद गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र यंदा झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत काँग्रेस एकहाती सत्तेवर आली खरी, मात्र जातीच्या दाखल्यावरून एकीकडे नगराध्यक्षपद रिक्त ठरवण्यात आले असल्याने राजाविना सैनिक अशी अवस्था जेजुरी नगरपरिषदेची झाली आहे. त्यातच जेजुरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता लाच घेताना रंगेहात सापडले गेलेत, तर मुख्याधिकाऱ्यांची सुद्धा 1 जूनला बदली झाली आहे. त्यामुळे जेजुरीत दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत पुरंदर तालुक्याचे तहसीलदार प्रभारी नगराध्यक्ष म्हणून आणि सासवड पालिकेचे मुख्याधिकारी जेजुरीचा कारभार पाहत असल्याने स्वतंत्र मुख्याधिकारी नसल्याने पाणी गटार यांच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. दुपारी सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन पहिल्यांदा सर्व कर्मचारी आणि नागरिकांना परिषदेच्या बाहेर येण्याची विनंती करून कुलूप ठोकलंय. जेजुरी पालिकेतील सत्ताधारी गटाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना अनेकदा सांगूनही मुख्याधिकारी नेमला जात नसल्याने पालिकेला टाळं लागलंय. जेजुरी पालिकेतील सत्ताधारी गटाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना अनेकदा सांगूनही मुख्याधिकारी नेमला जात नसल्याने परिषदेला टाळं लागलं असल्याची माहिती सर्व नगरसेवकांनी दिली आहे. तसेच यासोबतच जेजुरी परिषदेतील विविध पदेसुद्धा रिक्त आहेत, तीसुद्धा भरण्यात यावीत अशी मागणी जेजुरी नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सचिन सोनवणे यांनी केली आहे. गावात स्वतंत्र मुख्याधिकारीच नसल्याने कामे करणार तरी कशी असा प्रश्न उलट नगरसेवकच विचारत असल्याने जेजुरीकरांसमोर कोणी मुख्याधिकारी देतं का मुख्याधिकारी असं म्हणण्याची वेळ निर्माण झाली आहे. गेले 4 महिन्यापासून नगरपालिकेला CO नाही आहे, त्यानंतर इंजिनियर नाही आहे आमच्या नगरपालिकेला, आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं येणारे तमाम महाराष्ट्रातनं येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि आमच्या पाण्याच्या स्कीम वगैरे फार जुन्या झालेल्या आहेत. तर त्याची कामं प्रलंबित आहे. लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात की NOC वगैरे ती देण्यासाठी आम्हाला आत्ता टेम्पररी CO आहे. म्हणजे CO अध्यक्ष तुमचे हे इंजिनियर, त्याच्याप्रमाणे जो 13 पदं रिक्त आहेत आमच्या इथली, तर त्या टेक्निकल लोक नाही आहेत आम्हाला. तर त्याच्यामुळं लोकांची कामं करता येणार, कुठले लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. भाविकांचे प्रश्न फार प्रलंबित आहे. घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याच्या स्कीमसाठी आम्ही फॉलोअप करतो आहे, पण आम्हाला इथं टेक्निकल लोक नसल्यामुळं CO नसल्यामुळं फार अडचणी येतात. त्याच्यामुळं आम्हाला लवकरात लवकर CO मिळावं यासाठी आम्ही वेळोवेळी सर्वांना निवेदन दिलेलं आहे. पण प्रधान सचिवांना, त्यानंतर कलेक्टर साहेबांना, त्यानंतर संबंधित त्या खात्याच्या मंत्रालयात फॉलोअप केलेलं आहे, परंतु आम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नाही. आमच्यानंतर बऱ्याचशा नगरपालिकांना की जिथं 3-3 हजार लोकसंख्या आहे अशा ठिकाणी सुद्धा CO मिळाला आहे. मग आमच्याच नगरपालिकेला असं का होतं आहे? भाविकांचे इतकं मोठं तीर्थक्षेत्र असताना सुद्धा जाणून बुजून कुणी हे करतंय का? किंवा करत असेल तर करू नये. आमची विनंती त्यांना की बाबा त्यांनी कुठलंही राजकारण ह्याच्यात घाण राजकारण न आणता भाविकांच्यासाठी, आमच्या जेजुरीकरांसाठी बाबा हे लोक त्यांचेच आहेत, राजकीय कुठलंही हे न आणता त्यांनी जेजुरीला नवीन CO द्यावा. कारण अध्यक्षपद पण रिक्त आहे आणि बरेचसे कर्मचारी, जवळजवळ 14 पैकी 13 कर्मचारी आम्ही मागणीप्रमाणे आम्हाला नाही आहेत, तर ते पण भरून मिळावे ह्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि पालकमंत्र्यांबरोबर कालच आमचं बोलणं झालेलं आहे, तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे भेटायला. तर आश्वासन जर त्यांनी आम्हाला जर काही हे केलं, जर CO द्यायचं ठोस काहीतरी हे करून दिलं आम्हाला थोड्या दिवसात, तर आम्ही आंदोलन मागं घ्यायचं थोडा विचार करू. पण जर आम्हाला त्यातनं काही जर हे नाही झालं तर आम्ही हे आंदोलन वेगळ्या स्वरूपाने पुढं अजून तीव्र करू, एवढं बोलतो. गेल्या 4 महिन्यापासून नगरपालिकेला CO नसल्यामुळे
इंजिनियर नसल्यामुळे लोकांच्या समस्याला आम्हाला जावं लागत आहे. लोकांना आम्हाला काय उत्तर द्यावं हे सुद्धा आम्हाला लवकर त्यांना रोजच्या रोज आश्वासनं वेगवेगळी देऊन आम्ही काय रोज त्यांची आश्वासनं पूर्ण करणार. त्या ठिकाणी आज आम्हाला शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला नगरपालिकेला शिवण लवकरात लवकर द्यावा. आसिफ मुजावर C24 तास पुरंदर. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही फुटबॉल फीवर चढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील चिंचोली येथे शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मिशन फुटबॉल 1 मिलियन या अभियानात आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोणण्याची येथे सर्वत्र फुटबॉल फीवर चढल्याचे दिसून येत आहे. शाळेतील विद्यार्थी फुटबॉल खेळताना दिसून आलेत. या अभियानाचा शुभारंभ जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालयाच्या मैदानावर श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामदास घोलप यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विविध वयोगटातील फुटबॉलप्रेमी पुरुष, महिला आणि खेळाडूंनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटलाय. यावेळी मैदानावरील सर्वांनाच खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागातील चिंचोली येथील जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालयाच्या मैदानावर जणू फुटबॉल फेस्टिवलचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक BD कोकणे, लहू कोकणे, शाळा समिती अध्यक्ष KB कोकणे, सल्लागार गोरक्षनाथ कोकणे, वसतिगृह अध्यक्ष किसन रोकडे, मुख्याध्यापक VD हगवणे आणि सर्व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास घोलप आणि मुख्याध्यापक श्री विजय हगवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त नियोजनाने जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हा परिषद यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील 17 वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांचा या स्पर्धेमध्ये या खेळामध्ये सहभाग होण्यासाठी आजचा दिवस ठरलेला आहे. त्या दृष्टीने जगदीशचंद्र महिंद्रा आमची शाळा हा कार्यक्रम आज येथे चालू करीत आहोत. हां बोला. पूर्ण महाराष्ट्रभर 17 वर्षाखालील म्हणजे इयत्ता 5वी ते 10वी, 11वी, 12वी ह्या सर्व जे विद्यार्थ्यांचं संपूर्ण शाळेमध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फुटबॉल स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू एकच की विद्यार्थ्यांना फुटबॉलची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि आपले हे विद्यार्थी आता होणाऱ्या या फुटबॉल स्पर्धेमध्ये म्हणजे जी जागतिक स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असा दृष्टिकोन शासनाचा आहे. आणि म्हणून ही स्पर्धा जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोलीमध्ये स्पर्धा सुरू होत आहे. आणि यात सर्व विद्यार्थी 5वी ते 10वीचे सहभागी होणार आहेत. आणि ह्या स्पर्धेला उद्घाटन समयी आपल्या संस्थेचे अध्यक्ष गोलपदादा, सर्व संस्थेचे संचालक, सर्व पदाधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी सर्व उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आज सुरू होत आहे. धन्यवाद. C24 तासाठी मोहसिन काठेवाडी, घोडेगाव. तळेगाव इंदोरी चाकण मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. जास्त वजनाच्या तसेच वेगवान वाहनांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असलेले चित्र दिसून येत आहे. तळेगाव इंदोरी चाकण मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते. यामध्ये खाजगी तसेच सरकारी वाहनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. जास्त वाहनाच्या तसेच वेगवान वाहनांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साहजिकच या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असलेले चित्र दिसून येत आहे. तसेच या मार्गावरील इंदोरी बाह्यवळण आणि सुधापूल या ठिकाणी काही धोकादायक वळण आणि तीव्र उतार आहेत. त्यामुळे जड वाहनांना नियंत्रण मिळविता येत नाही आणि अपघात घडतात. या ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील आहेत. तसेच भंडारा डोंगर पायथा ते तळेगाव स्टेशन रस्त्यामध्ये असे धोकादायक हजारो खड्डे आहेत. या परिसरात काही खड्डे खूप धोकादायक बनलेले आहेत. त्यांची खोली अर्धा मीटरपेक्षाही जास्त असून रुंदी 1.5 मीटरपर्यंत आहे. या रस्त्यावर 10 वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने लहान मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. C24 तासाठी ऋषिकेश लोंढे, मावळ. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आलाय.
पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे 3D मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आलाय. पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे 3D मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा विश्रामबागच्या विलिंग्डन कॉलेजपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी भाजप सरकारच्या नावाने बोंबाबोंब ही महिलांनी केली. यावेळी मोर्चा अर्ध्या वाटेत आल्यावर पोलिसांनी 3D मोर्चाला परवानगी नसल्याने 3D महिलांकडून काढून घेतली. अच्छे दिन देणाऱ्या भाजप सरकारनं अच्छे दिन सोडून बुरे दिन दाखवलेले आहेत. सामान्य जनताला जगणं हराम केलेलं आहे. तेल वाढ, दर वाढ, पेट्रोल वाढ दर 15 दिवसांनी त्यांची वाढते. आत्ताच नुकताच गॅस हा 87 रुपयांनी वाढलेला आहे. आणि या सगळ्या महागाई विरोधात, GST विरोधात आणि ज्या गोष्टीमुळे सामान्य जनताला जगणं अशक्य झालं आहे, या सगळ्या विरोधात आम्ही आज 3D मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. हा 3D मोर्चा पोलिसांनी आमचा थांबवला आहे. वेळेत आम्हाला परवानगी दिली नाही, त्यामुळे आम्हाला तिथं थांबावं लागलं. परंतु आमचा निषेध आम्ही या गोष्टीद्वारे व्यक्त करतो. आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेच्या बरोबर आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपलाही दरवाढ आम्ही करू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्ही या गोष्टीचं समर्थन करणार नाही. या सगळ्यांच्या पाठीशी, आम्ही सामान्य जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं आहे. कुठलीही अडचण, कुठलीही दरवाढ आम्ही सहन करणार नाही. भाजप सरकारचा भारतीय जनता पार्टीने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेला अक्षरशः रडाईच्या वेळा आणून ठेवलेली आहे. सणावाराचे दिवस समोर येत असतात. आज दसरा, दिवाळी हे वर्षाचे आपल्या धर्माचे आणि महत्त्वाचे सण आहेत. आणि ह्या सणासुदीच्या काळातच या सरकारने वेळोवेळी दर वाढवूनच, तोंडावर सण बघून गरीब लोकांचं जगणं मुश्किल करण्याच्या हेतूनच गॅस दर वाढ केलेली आहे, असं आमच्या पक्षाकडनं आणि आमच्या सर्व महिलांच्या भावना आहेत. यामुळे आज घरातल्या प्रत्येक महिलेला महिन्याचा खर्च कसा भागवायचा आणि ताळमेळ कसा घालायचा यासाठी महिला अत्यंत त्रासदायक झालेला आहे. महिलांना जगणे मुश्किल करून ठेवलेलं आहे भाजप सरकारनं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही हे स्वस्त करतो, ते स्वस्त करतो, आज असं सांगत घरगुती प्रश्न जो गॅस दरवाढीसारखा आहे, ज्यातून अन्न पिकण्याचं, अन्न शिजवण्याचं साधन आहे, खाण्यापिण्याच्यावरती त्यांनी वांदा आणून ठेवलेला आहे. तर ह्या सरकारचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, काँग्रेसमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांकडनं आणि सर्वसामान्य जनता महिलांकडनं धिक्कार आहे. भाजप सरकार होतं त्यावेळी यांनी सांगितलं होतं. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध.
ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी शहरात भांडणे सोडवण्यास गेलेल्या जखमी तरुणाचे नगरच्या खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे उपचार चालू असताना निधन झाले. शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन मृतांच्या नातेवाईकांनी उर्वरित आरोपीला त्वरित अटक करून गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. भांडणे सोडवण्यास गेलेल्या जखमी तरुणाचे नगरच्या खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे उपचार चालू असताना निधन झाल्याने शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन मृतांच्या नातेवाईकांनी उर्वरित आरोपीला त्वरित अटक करून गावगुंडाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून पोलिसांचा निषेध केलाय. सलग 2 दिवस बाजारपेठेत दहशत पसरून दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना भाग पाडले. दुपारी उशिरा तणाव निवळल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. परिस्थिती पाहता शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शहरातील कोरडगाव चौकात मागील भांडणाच्या कारणावरून तनपुरेवाडी येथील सतीश मोरे यांचे शहरातील झोपडपट्टी येथील बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार आणि त्यांचा बारजवाडी येथील मेहुण्यासह इतर आरोपींबरोबर भांडण चालू असताना तनपुरेवाडी येथील सचिन चंदू पवार हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपींकडून सचिन पवार यांच्या डोक्यात लाकडी दांडके आणि दगड मारत गंभीर जखमी केले होते. संतप्त जमावाने व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. काहींनी दुकानाच्या दिशेने दगड भिरकावलेत. दरम्यान नगर येथून नातेवाईकांनी आणलेला मृतदेह थेट पोलीस ठाण्यात घेऊन जात विविध मागण्यांसह ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, मृताच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, न्यायालयीन कामकाजासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्यात. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि नायब तहसीलदार यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी 4:30 वाजता तनपुरेवाडी येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात सचिन पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दरम्यान शहरातील अराजकतेच्या प्रकाराने असहाय झालेल्या व्यावसायिकांना दिलासा देत नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चोरडिया यांनी बाजारपेठेत फिरून व्यापारी आणि टपरीधारकांना दुकाने उघडण्यास धीर दिलाय. या घटनेतील आरोपींना पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे येथे गुरुवारी रात्री 8 वाजता ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार यांना न्यायालयापुढे दुपारी हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी आरोपींना 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. दिनांक 13/9/17 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास कोरडगाव चौक या ठिकाणी सचिन चंदू पवार राहणार तनपुरवाडी यास शंकर पवार व त्याचे इतर 6 साथीदार यांनी लाकडी दांडक्याने तसेच फरशीच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदर चौकामध्ये जाऊन माहिती घेतली असता सचिन चंदू पवार यास प्रथम उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी व पुढील औषधोपचारकामी नोबल हॉस्पिटल नगर या ठिकाणी पाठवण्यात आलेले होते. सदरची माहिती मिळाल्याने आम्ही आमचे पोलीस स्टेशनचे API राक्षे यांना नोबल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठवले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांना समजले की सचिन चंदू पवार हा गंभीर जखमी झालेला असून त्या बोलण्याच्या परिस्थितीत नाही. त्या ठिकाणी हजर असलेले हरिभाऊ सूर्यभान मोरे यांनी
सचिन चंदू पवार या झालेल्या मारहाणीच्या बाबत फिर्याद दिलेली असून सदरची फिर्याद भादवी कलम 307, 143, 147, 148 प्रमाणे दाखल करण्यात आलेली आहे. काल दिनांक 14/9/17 रोजी आम्हास गुप्त माहितीच्याद्वारे शंकर पवार व त्याचे साथीदार हे सुपा भागामध्ये टोल नाक्याच्या आसपास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तयार करून त्या ठिकाणी पाठवली व त्यांना सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या घटनेच्या संदर्भात पाथर्डी टाउन भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लोकांना आरोपी अटक केल्याबाबतची माहिती दिल्यानंतर वातावरण निवळलेले असून आता पाथर्डी शहरामध्ये शांतता आहे. C24 ताससाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. शिर्डी येथे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साई दर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काउंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असणार आहे. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होण्याची शक्यता असून त्याच दिवशी त्यांच्या हस्ते विमानतळाचेही उद्घाटन करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या विमानतळावरून उड्डाणाची परवानगी नागरी उड्डाण महासंचालकांकडून येत्या 4 ते 5 दिवसात मिळेल. त्या दृष्टीने MDCकडून सर्व कारवाई विक्रमी वेळात करण्यात आली आहे, असे MDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांनी बोलताना सांगितलंय. MDCने 300 कोटी रुपये खर्चून या विमानतळाची उभारणी केली असून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानने 50 कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. इतर निधी राज्य शासनाने दिला असून आणखी 50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या विमानतळावर नजीकच्या काळात योगा ध्यान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. शिर्डीच्या विमानतळावरून सुरुवातीला दररोज सुमारे 500 प्रवासी ये जा करतील असा अंदाज आहे. शिर्डी मुंबई हे अंतर विमानाने 35 मिनिटात गाठता येईल. मुंबई शिर्डी ही विमानसेवा अलायन्स एअरलाईनने, शिर्डी हैदराबाद सेवा जेट एअरवेजने तर इंडिगोने भोपाळ नागपूर शिर्डी सेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. C24 ताससाठी योगेश डोके, शिर्डी. सांगली वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. त्यामुळे दररोज किमान 100हून अधिक जणांना दंडात्मक नोटीस बजावली जात आहे. सांगली वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. दररोज किमान 100हून अधिक जणांना दंडात्मक नोटीस बजावली जात आहे. त्यामुळे कारवाई होत नाही म्हणून वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांनी केले आहे. सांगली शहर आणि परिसरात भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. बऱ्याच वाहनधारकांकडे लायसेन्स नसतात. ट्रिपल शीट वाहन चालवणे ही फॅशनच झाली आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जात आहेत. या सर्व प्रकाराला आळा बसवण्यासाठी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांनी ऑगस्ट महिन्यापासून ई-चलनाद्वारे कारवाईस सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी पोलीस नाही अशा ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे तारीख वेळेसह फोटो काढले जात आहेत. नियमभंग करणाऱ्यांना 7 दिवसाची दंडात्मक कारवाईची नोटीस दिली जाते. सांगली पोलीस दलातर्फे 27 ऑगस्टपासून ई-चलनद्वारे कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये जे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करते त्यांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या घरी नोटीस पाठवण्यात येते. तर त्याद्वारे त्यांना 7 दिवसाची मुदत देण्यात येते. जर 7 दिवसात दंड नाही भरला तर त्यांचा खटला कोर्टात पाठवण्यात येते. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत केसेस चालू झालेल्या आहेत. तरी मी सर्व वाहनधारकांना विनंती करतो की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व होणाऱ्या भुर्दंडापासून त्यांना जेणेकरून त्यांना भुर्दंड होणार नाही अशा
प्रकारे मी आवाहन करतो. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कवठे महाकाळ बस स्टँडवर गाडीची वाट पाहत थांबलेल्या मुलींचे रोड रोमियोंकडून छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. याबाबत मुलींनी घडत असलेल्या प्रकाराची पत्रकारांना माहिती दिल्यावर पोलिसांनी स्टँडवर जाऊन छेडछाड करणाऱ्या 9 रोड रोमियो मुलांना ताब्यात घेतलाय. संपूर्ण तालुका परिसरातील मुली कॉलेजला जाता येता स्टँडवर गाडीची वाट पाहत थांबलेल्या मुलींचे छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हैराण होऊन काही मुलींनी घडत असलेल्या प्रकाराची पत्रकारांना माहिती दिल्यावर पोलिसांनी सकाळी अचानक स्टँडवर जाऊन छेडछाड करणाऱ्या 9 रोड रोमियो मुलांना ताब्यात घेतले आहे. निर्भया पथक जत विभाग प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस रमेश जाधव यांच्यासह अन्य पोलिसांच्या सहकार्याने बसमध्ये चढताना धक्काबुक्कीचा प्रकार पाहून रांगेतून शिस्तीने बसमध्ये चढण्याविषयी मुलांना समजावून सांगितलंय. अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही दिलाय. बस डेपो मॅनेजरच्या मदतीने उपस्थित स्टाफला महिला पोलीस उपनिरीक्षकांनी मुलींना एसटीत चढता उतरताना सहकार्य करण्याविषयी मार्गदर्शन केलंय. उपस्थित विद्यार्थी प्रवाशांनी एसटी डेपोच्या गाड्यांचे फेरे कमी असल्याने आम्हाला तासनतास एसटीची वाट पाहावी लागते, त्यामुळे नाविलाजास्तव हा संघर्ष करावा लागतो असे मत व्यक्त केले. बस स्टँड या ठिकाणी जे काही टवाळखोर मुलं, आगाऊ दंगामस्ती करणारी मुलं आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई केली. त्यांच्यावर सर आपले पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे आज बस स्टँडची बस डेपो मॅनेजर आणि इतर पदाधिकारी आणि बस स्टँडचे ड्रायव्हर कंडक्टर यांना सुद्धा भेटून, तसेच यांना भेटून निर्भया पथकाबद्दल माहिती दिली. महिला सुरक्षेसंदर्भात बसचे ड्रायव्हर कंडक्टर यांचा रोल काय आहे, त्यांनी काय काम करावं याच्याबद्दल सुद्धा त्यांना मदतीसाठी आवाहन केलं. तसेच आजपर्यंत गेल्या 3 ऑगस्ट 2016 निर्भया पथकाची आपल्याकडे स्थापना झाली. त्यानंतर आजपर्यंत जवळपास जत विभाग निर्भया पथकाकडून 1000 मुलांच्यावर रोड रोमियोवर कारवाई करण्यात आली. तसेच एकूण 20 खटले मान्य कोर्टात दाखल केलेत आणि त्याचे दंडही त्यांना झालेले आहेत. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये, कवठे महाकाळ, जत आणि उमदी हद्दीतले प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याकडे अवेअरनेस प्रोग्राम, प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले आणि संबंधित शाळा कॉलेजेसना सगळ्यांना आपण सूचना दिल्या त्यांनीही या कामामध्ये कसं काही आम्हाला मदत करायची. त्याचबरोबर त्या कार्यक्रमामधून आम्ही 2 मुलींची निर्भया सखी म्हणून नेमणूक केली आणि प्रत्येक शाळा कॉलेजवर निर्भया पेट्या बसवण्यात आल्या, जेणेकरून त्यामध्ये ज्या मुली पालकांना, शाळा कॉलेज किंवा मैत्रिणी सांगू शकणार नाहीत अशा तक्रारी त्या निर्भया पेटीमध्ये पडतील आणि आम्ही त्या पेटीमध्ये तक्रारी असणाऱ्यांचं पुढे काय ते कायदेशीर काम करणार. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद गेट येथे शासनाचा बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलंय. यावेळी लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शहर उपाध्यक्ष कांचन पांढरे यांनी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद गेट येथे शासनाचा बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सुमारे 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा 6वा दिवस आहे.
या संपामुळे महाराष्ट्रातील सुमारे 65,000 बालके आहारापासून वंचित राहणार आहेत. तरी शासनाला जाग आलेली नाहीये. अशा या शासनाच्या विरोधात जिल्हा परिषद सोलापूर धरणा निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच मानधनात वाढ लवकरात लवकर व्हावी अशी शासनाने मानधनवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी लवकर न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शहर उपाध्यक्ष कांचन पांढरे यांनी बोलताना सांगितलं आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, शेवंत क्षीरसागर, सल्ला चाबुकस्वार, सुनीता गायकवाड, प्रमिला तुळसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी अंगणवाडी सेविका आहे. गेली 35 वर्षे अंगणवाडीत काम करते. पण ह्या सरकारने वेळोवेळी आम्हाला भेटीत धरलेलं आहे. त्याच्या अगोदरचं सरकार जर आम्ही आमच्या मागण्या मान्य करत होतं, पण ह्या सरकारने पूर्ण आमची कुचंबना केलेली आहे. गेली 30 वर्ष एक नया पैसाही वाढवलेला नाही. आणि अंगणवाडीत कामाचा लोड एवढा आहे की जेवढे तुमच्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी आहेत तेवढ्या सगळ्यांची तुम्ही रेकॉर्डमध्ये नावं घ्यायची, त्यांचं सगळं संगोपन करायचं, त्यांचं वजन उंची घ्यायची, त्यांच्या आहाराचं सगळं अहवाल तयार करायचा. पण ह्या सरकारला आमच्याबद्दल जीव येत नाही. महागाई तर अगदी गगनाला टेकलेली आहे, पण आमचं मानधन फक्त 5,000 आहे. सरकारला इतर समाजातल्या मुलांचा, गरोदर स्त्रियांचा कुपोषणाचा प्रश्न आहे. पण ज्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका मदतनीस काम करते तिचं किती कुपोषण व्हायलेलं आहे, तिचे किती हालाकीचे दिवस चालू आहेत. तिला मूलबाळ नाही आहे का, तिला घरदार नाही आहे का, तिला तिचं कुपोषण चालू आहे. ह्याच्याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही. कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करतात, त्याच्याकडे काढाडोळा करतो. वेळोवेळी पंकजाताई मुंडेंना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या मागण्या त्यांनी ऐकून घेतलेलं, तर पुन्हा म्हणतात मला 2 महिने वाढवून द्या, मी अभ्यास करते. कशाचा अभ्यास करणार? इतर सरकारी लोकांचे तुम्ही महागाई भत्ते वाढवता, त्याचा लगेच ठोक टाळा करता, एवढ्या कोटीचं बजेट जाहीर करता. मग अंगणवाडी सेविका मदतनीस 7 लाख मदतनीस अंगणवाडी सेविका आहेत. मग ह्यांच्या मानधनाचा तुम्हाला ठोकताळा काढता येत नाही का? त्यांचं बजेट किती होतं आहे हे तुम्हाला गणित करता येत नाही का? फक्त बुलेट ट्रेनचंच तुम्हाला बजेट करता येतं. 1,10 कोटीचं तुम्ही बजेट करता, मग अंगणवाडी सेविकेच्या मदतनीसांचं बजेट करता येत नाही तुम्हाला. मग कशावरून तुम्ही आमचं हे पिळवणूक करत नाही? ह्या सरकारने तर आम्हाला पूर्ण पिळवणूक टाकलेलं आहे. आता आजचा आमचा 6वा दिवस आहे, पण आमच्याबद्दल काही त्यांनी हे केलेलं नाही आहे. कुठल्याही गोष्टीचं त्यांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात. मिटिंग मागवतात आणि स्वतः पंकजाताई मुंडे मिटिंगला येत नाही. आमच्या कृती समितीचे सगळे अध्यक्ष लोक, सेक्रेटरी सगळे जातात, पण हे निराश होऊन पुन्हा मंत्रालयातनं बाहेर निघून येतात. मिटिंगला बोलवतात आणि चर्चा अजिबात ते करत नाही. काही ठोस शब्द येत नाहीत, फक्त वाढवून देते. पण त्याच्याबद्दल तिचा ठामपणे निर्णय नाही. त्यासाठी ह्या सरकारने आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, आम्हाला सेविका मदतनीसला 10,000 मानधन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप माघार घेणार नाही. कुठल्याही क्षेत्रातला आम्हाला दबाव आला तरी आम्ही तो स्वीकारणार नाही. कारण आता सध्या ईदचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे लहान बाळाला डोस देण्याचा कार्यक्रम चालू आहे. ज्या बाळाचे 2च डोस झालेत, मग त्याच्या संगोपनासाठी पेंटा म्हणून एक डोसचा प्रकार आहे, त्याचा म्हणजे त्याचा प्रोग्राम चालू आहे. C24 तासाठी तुकाराम गोडसे, सोलापूर. उपेक्षितांना अपेक्षित ध्येयापर्यंत नेण्यासाठी पक्षविरहित चळवळ उभी केली असून 27 सप्टेंबर रोजी आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून विचारांचे सोने लुटूया असे आवाहन युवा नेते आणि भाजपाचे स्टार प्रचारक गोपीचंद पडवळकर यांनी केलं आहे. उपेक्षितांना अपेक्षित ध्येयापर्यंत नेण्यासाठी पक्षविरहित चळवळ उभी केली असून 27 सप्टेंबर रोजी आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून विचारांचे सोने लुटूया असे आवाहन युवा नेते आणि भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडवळकर यांनी केले. सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडवळकर यांनी राजकारण विरहित दीनदलित गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी गेल्या वर्षापासून दसरा मेळाव्याची सुरुवात केली आहे. या मेळाव्यास संपूर्ण राज्यातून लाखो कार्यकर्ते सहभागी होऊन भविष्यातील धोरण ठरवितात. येत्या 27 सप्टेंबर रोजी आरेवाडी येथील बिरोबा बनात दुसऱ्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा मेळावा राजकारण आणि पक्षविरहित असणार आहे. दीनदलित गोरगरीब आणि वंचित लोकांना या माध्यमातून विचारांचे व्यासपीठ मिळवून देणे हाच दसरा मेळाव्याचा मुख्य हेतू असतो.
अन्यायाविरोधात लढणारे खरे कार्यकर्ते तयार करण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी आरेवाडी येथील बिरोबा वनात दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोपीचंद पडवळकर यांनी केले. यावेळी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडवळकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोळकर, अमोल ठेंगील, भोजलिंग बंडगर आदी उपस्थित होते. दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आरेवाडी येथे बिरोबा वनाच्या प्रांगणामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम लोकांना आम्ही नम्र विनंती करीत आहे की या दसरा मेळाव्याला आपण लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं. हा दसरा मेळावा या महाराष्ट्रातील दीन दलित, गोरगरीब, वंचित या लोकांचं एक विचाराचं केंद्र होईल. त्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या व्यथा, आपल्या सर्वांच्या भविष्यातलं धोरण ठरेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली राजकीय बैठक काय असावी, आपली वैचारिक बैठक काय असावी, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे कार्यकर्ते निर्माण करणारं व्यासपीठ आपल्याला ते भविष्यामध्ये करायचं आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता घडवायचा आहे. लाचार कार्यकर्ता तो भविष्य घडवू शकत नाही. कुणाच्या तरी पाठीमागं लागायचं, कुणाच्या तरी पिशव्या वागवायच्या, धंदे बंद करण्यासाठी आज आपण हे राजकारण विरहित, पक्षविरहित हे व्यासपीठ तयार केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाला 2.5 ते 3 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीचं नियोजन प्रत्येक कार्यकर्त्यानं करावं. इथं कोण नेता असणार नाही, इथं कोण कुठलाही माणूस तिथं व्यासपीठावरती असणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. त्यामुळं सर्वांनी झोकून देऊन काम करावं. जात पात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन जो शोषित आहे, जो वंचित आहे, त्याला उपेक्षित आहे, त्याला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी आपल्या सर्वांना ही चळवळ पुढे न्यायची आहे. त्या पद्धतीनं आपण 27 तारखेला सर्वांनी यावं असं मी या माध्यमातून नम्र विनंती करीत आहे. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनिमित्त देशात आणि राज्यात फुटबॉल मिशन सुरू केलंय. या मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी जलसंधारण तथा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानावर आकाशात तिरंगी फुगे सोडून आणि फुटबॉलला किक मारून उद्घाटन करण्यात आलंय. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनिमित्त देशात आणि राज्यात फुटबॉल मिशन सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानात आकाशात तिरंगी फुगे सोडून आणि फुटबॉलला किक मारून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हा क्रिकेट अधिकारी उदय जोशी उपस्थित होते. प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितले की जागतिक फुटबॉल महासंघाची विश्वचषक स्पर्धा 6 ते 24 ऑक्टोबर 2017 या कालावधीत भारतात होत आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी फुटबॉल मिशन सुरू करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 1200 शाळांमधून हा उपक्रम राबवला जाणार असून 1 लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. आजचे विद्यार्थी सोशल मीडिया आणि TV मध्ये गुंतलेले आहेत. उत्तम आरोग्य आणि चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी तसेच आपले करिअर उज्ज्वल करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेतला पाहिजे. यावेळी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या रंगनाथ डागवाले, निर्मलचंद्र थोरात, मनीषा पुंडे, सतीश झेंडे आणि सुरेखा शिरसाट यांचा तसेच अहमदनगरच्या नेहरू युवा केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सिद्धा निबंध स्पर्धेतील आणि लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्रीडा संघाच्या खेळाडूंना फुटबॉलचे वितरण करण्यात आले. तसेच महापौर सुरेखा कदम, महापालिका विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, उद्योगपती विनोद शिंदे, सतीश झेंडे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, रामदास खेडकर आदी उपस्थित होते. फिफा वर्ल्ड कप आपल्या देशामध्ये होत असल्याने 6 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान फिफा वर्ल्ड कप होतो आहे. त्या अनुषंगानं संपूर्ण देशात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या खेळाला प्रमोशन देण्यासाठी 15 सप्टेंबर या तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये
संपूर्ण विद्यार्थी आणि खेळाडू हे मैदानावरती आले पाहिजेत आणि त्या अनुषंगानं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आज अहमदनगर जिल्ह्यात देखील जवळपास 1200 शाळांमध्ये मैदानं उपलब्ध करून देण्यात आली. सगळ्यांना फुटबॉल क्रीडा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आणि म्हणून विनोदजी तावडे यांनी संपूर्ण राज्यभरात अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं. आज आपल्या शहरात वाडिया पार्कमध्ये देखील 2000पेक्षा जास्त विद्यार्थिनी एकत्र जमले आणि या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या भारतीय टीमला फिफा वर्ल्ड कपमध्ये जी समाविष्ट होणार आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी देखील जमले आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये सोशल मीडिया आणि टी व्ही वगैरे या माध्यमातून लोक एक्झरसाईज आणि खेळ प्रवृत्ती विसरतात की काय यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी हे प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक यात सहभागी झाले आहेत आणि भविष्यकाळामध्ये हीच प्रक्रिया निरंतर चालू राहिली पाहिजे. सगळ्या लोकांनी खेळ जोपासले पाहिजे. आपलं आयुष्य आणि शरीर हे सदृढ राहण्यासाठी याचा निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये उपयोग होईल. C24 तासाठी गणेश राठोड, अहमदनगर. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. कोपरगाव तालुक्यातील हिंगणी बांधाऱ्यात 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. नगरसेवकांनी ठोकले जेजुरी नगरपालिकेला टाळे. पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची मागणी. सचिन पवारच्या मृत्यू प्रकरणी पाथर्डीत तणावाचे वातावरण. आणि कवठे महाकाळ बस स्टँडवर रोड रोमियोंवर कारवाई. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.